नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण 30 साईजच्या ब्लाऊजसाठी बाहीचं कटिंग करणार आहोत आणि इथं मी तुम्हाला एकदम नवीन पद्धतीनं बाहीचं कटिंग कसं करायचं ते दाखवणार आहे। इथं मी हा जो पार्ट आहे आपला ब्लाऊज कटिंगचा समोरचा पार्ट आहे तो घेतलेला आहे। आता आपण याचा तिरका मुंडा मोजून या बाहीचं आपण कटिंग करायचं आहे। तर ते कटिंग केलं ना परफेक्ट येतं। आपण जी पहिली जी पद्धत आहे ती सोपी आहे खूप आणि परफेक्ट आहे, तरी पण आपण आणखीन एक नवीन पद्धत बघूया म्हणजे आपल्याला परफेक्ट असं बाहीचं कटिंग करता येईल। चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। नेहमी काय करायचं आहे, आपला हा जो पार्ट आहे समोरचा आहे 30 साईजचा ब्लाऊज आहे, तुमचा कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या हा पार्ट घ्यायचा आहे म्हणजे समोरचा, आणि त्याचा तिरका मुंडा मोजायचा आहे ह्याचा समोरच्या पार्टचा आणि बाहीचं कटिंग करायचं आहे। तो तिरका मुंडा घेतलेला भाग कुठं ठेवायचा आणि कुठं टाकायचा माप टाकताना ते दाखवते, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईकही करा। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा इथं काय केलेलं आहे, मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। बंद बाजूवरती उंची टाकायची आणि रुंदी आहे ती इकडल्या साईडला टाकायची, इथं कॅप आहे टाकायची। तर बघा आपण इथं 5 इंचाच्या बाहीचं कटिंग करूयात आणि आपण इथं बिगर अस्तरच्या ब्लाऊजसाठी कटिंग करणार आहोत। त्यासाठी आपण इथं 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत। अस्तरची बाही कटिंग करतो त्यावेळेस आपण अर्धा इंच घेतो, आता इथं आपण बिगर अस्तरच्या बाहीसाठी घेणार आहोत म्हणून 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तर अगोदर आपण इकडल्या साईडला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि मग आपलं पुढचं माप टाकायचं आहे। तर इथं 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे, त्याच्यानंतर 5 इंच बाही घ्यायची आहे आपली। तर आता आपलं बाहीचं उंचीचं मार्किंग करून झालेलं आहे, बाहीची उंची जी आहे तिचं मार्किंग केलेलं आहे, शिलाई मार्जिनचं मार्किंग केलेलं आहे। तर रुंदी घ्यायची आहे, तर बाही रुंदी कशी घ्यायची, हा जो मुंडा आहे तो मोजून घ्यायचा किती आहे आणि जितका येईल त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं म्हणजे आपल्याला परफेक्ट आपलं बाही रुंदीचं माप सापडणार आहे। खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। बघा आपण काय करायचं आहे, इथून इथपर्यंत असं तिरकं घेऊन धरून धरायचं आहे, हा टेप जो आहे तो तिरका धरायचा आहे अशा पद्धतीने। तर हे बघायचं आहे किती आलेलं आहे, तर हे आपलं अंतर जे आहे ते 7 इंच आलेलं आहे। तर आपण इथं अर्धा इंच ह्यामध्ये मिक्स करायचं म्हणजे 7.5 इंच बाहीची रुंदी घ्यायची आहे आपण। तर ही बाही रुंदी आपण पहिली जी पद्धत आहे आपण त्यामध्येही अशीच इतकीच वापरतो आणि हेही केलं आहे तर अशाच पद्धतीनं आलं आहे। तर आपण नवीन शिकण्यासाठी नवीन पद्धतीने इथं कटिंग करत आहोत। तर इथं आपण बरोबर 7.5 इंच घ्यायचं आहे, बाहीची रुंदी आपण इथं 7.5 इंच घेतलेली आहे। तुमचा ब्लाऊज कुठल्याही साईजचा असू द्या तिरका मुंडा मोजायचा आणि त्यामध्ये फक्त अर्धा इंच मिक्स करायचं। जर तुम्हाला बाही जोडताना कमी पडत असेल आणि नवीन शिकत असाल तर तुम्ही 1 इंच मिक्स केलं तरीही चालेल, म्हणजे 7.5 घेणे म्हणजे इथं आपण 7.5 घेतलेला आहे, तुम्ही इथं 8 इंचही घेऊ शकता। कमी पडत असेल तर ही बाही लावली तरी परफेक्ट बसते, तरी पण तुम्हाला जोडताना प्रॉब्लेम येत असेल कमी पडत असेल तर तुम्ही इथं 8 इंच घ्यायचं आहे म्हणजे तिरका मुंडा मोजायचा आहे त्यामध्ये 1 इंच मिक्स करायचा आहे। नॉर्मली आपण अर्धा इंच मिक्स केलं तरीही चालतं, पण तुम्ही 1 इंचही घेऊ शकता। तर इथं आपण बाही रुंदी घेतलेली आहे, तर आपण आता इथल्याही साईडला आपल्या 7.5 इंच घेऊन बरोबर असा आपला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। बरोबर आपण इथं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे 7.5 इंचचा। तर आपलं हे 7.5 इंचचं मार्किंग झालेलं आहे। तर आता आपण हे दोन्ही पॉईंट पण बरोबर असे जोडून घ्यायचे म्हणजे आपला बॉक्स तयार करायचा आहे। आपलं जे माप आहे ते परफेक्ट येण्यासाठी आपण ही इथं आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहे। तर बघा इथं आपण 2.5 इंच कॅपाईट घ्यायची आहे आपल्याला। इथं उंचीनुसार 5 इंचची बाही आहे म्हणून इथं आपण 2.5 इंच कॅपाईट घ्यायचं आहे। 2.5 इंच ज्या ठिकाणी घेतलेला आहे त्या ठिकाणी आपण 1.5 इंच घ्यायचं आहे। नेहमी आपण हीच पद्धत वापरत असतो, बाकीची पद्धत आपण पहिली जशी वापरतो तशीच वापरायची आहे। इथं 1.5 इंच घ्यायचं आहे, खालच्याही साईडला इथं 1.5 इंच घ्यायचं आहे म्हणजे इथं आणि इथं बरोबर 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला। इथं 1.5 इंच झालेला आहे आपला।
इथं 1.5 इंच झालेलं आहे. तर त्याच्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला, ह्या 1.5 इंचापासून ह्या 1.5 इंचाच्या पॉईंटला आपल्याला जॉईन व्हायचं आहे. तर होताना काय करायचं आपण बघा, अशा पद्धतीनं जॉईन व्हायचं आहे आपल्याला. तर बघा इथून आपल्याला व्यवस्थित असा गोलमध्ये ह्या पॉईंटला आपण जॉईन व्हायचं आहे. म्हणजे हा जो आकार आहे तो आपला व्यवस्थित असा इथं येऊ देऊन आपण इकडं असं जॉईन व्हायचं आहे. म्हणजे आपलं बाही जे आहे ते परफेक्ट बसते. त्याच्यानंतर दुसरा आकार देताना आपण हे असा आकार द्यायचा आहे. म्हणजे हे जे अंतर आहे ते आपलं इथलं जे आहे ते अर्धा इंच अंतर आलं पाहिजे आपलं बरोबर. म्हणजे आपली बाही जी आहे ती परफेक्ट येते. तर बघा एकदम छान आपले बाहीचे आकार आलेले आहेत. आणि आपला आता 30 साईजचा ब्लाऊज आहे. तर आपला दंडगेर आहे इथं 5 इंच दंडगेर घ्यायचा आहे इथं. आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे इथं. आणि आपण हे मार्किंग करून घ्यायचं आहे. तर आता आपण हे 1.5 इंच जे शिलाई मार्जिन आहे आपलं ते अगोदर मार्किंग करून घेऊयात. आणि मग आपण बाकीचं मार्किंग जे आहे ते करून घ्यायचं आहे. हे 1.5 इंच मार्किंग केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आता हे आपलं 5 इंच दंडगेर आणि हे त्यामध्ये शिलाई मार्जिन 1.5 इंच मिक्स केलेलं, ते 1.5 इंच शिलाई मार्जिन मिक्स केलेला जो मार्क आहे तो आपल्याला इथपर्यंत जोडून घ्यायचा आहे. असं क्रॉसमध्ये जोडायचं म्हणजे फिटिंग करताना आपल्याला बरोबर येतं. आणि हा जो दुसरा पॉईंट आहे तो असा जोडायचा. हे बघा अशा पद्धतीने आपण इथं बाहीचं मार्किंग करून घेतलेलं आहे. खूप सोपी पद्धत आहे. फक्त आपण एक ट्रिक वापरलेली आहे. ती काय ते तुम्ही इथं बघितलेलं आहे. आता आपण बघा हे जे आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. कटिंग करताना हा असे पद्धतीने कटिंग करायचं आहे. हे कट करून झालेलं आहे बाहेरच्या बाजूचं. तर आता आपण हे 1.5 इंचाचं आहे तिथपर्यंत कट करायचं. आणि त्याच्यानंतर आपला हा बाहेरचा जो मुंडा आहे अगोदर बाहीचा तो कट करून घ्यायचा आहे. कट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला बाही जी आहे ती उकलून घ्यायची आहे. आणि हा आतला जो आकार आहे तो कट करायचा आहे. म्हणजे आपली परफेक्ट अशी बाहीची कटिंग तयार झालेली आहे. बघा अशा पद्धतीनं हे आपलं 30 साईजच्या ब्लाऊजसाठी परफेक्ट असं बाहीचं कटिंग झालेलं आहे. तुम्ही बघू शकता बाहीला आकार आपल्या व्यवस्थित आलेला आहे. हे आकार आहे ते परफेक्ट आले ना बाही आपली परफेक्ट बसते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा. आणखीन दुसरा कुठला व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये तेही सांगा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.